सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशीच अवस्था झाली आहे महायुतीतल्या नेत्यांची. अंतर्गत वाद आणि स्थानिक वर्चस्व वादातून बऱ्याचदा शिवसेना, शिंदे गट, अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आपापसातच खटके उडताना पाहायला मिळत आहेत. आणि ही प्रकरणं निस्तरता महायुतीच्या बड्या नेत्यांच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि शिंदेच्या नाकी नऊ येतात. अशीच धुसफूस पाहायला मिळते आता हिंगोलीत. संतोष बांगर आणि गजानन घुले यांच्यात पेटलेलं शीतयुद्ध महायुतीला येत्या काळात जड जाऊ शकतं. कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्यावरती अधिकाऱ्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. नंतर घुगे यांनी देखील बांगर यांच्यावरती पलटवार केला. या दोन्ही नेत्यांच्या वादाला कारणीभूत ठरली आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेली कळमनुरी येथील बैठक. कळमनुरीमध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला. या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाच काढली. तसेच एसडीएम, तहसीलदार, बीडीओ यांच्यासोबत खालच्या शब्दांमध्ये बोलले. तुम्हाला लाज आहे का, अशी भाषा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी वापरल्याचं संतोष बांगर म्हणाले. मी बैठक घेतलेली नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल करण्याचं काम केल्याचं बांगर म्हणाले. मेघना बोर्डीकर यांचा काही संबंध नाही, हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेलिंगसाठी होता, असंही बांगर बोलायला काही चुकले नाही. दरम्यान संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार, तर घुगे यांना देखील शिवसेनेकडून कळमनुरी मतदारसंघाचे 2 वेळा प्रतिनिधित्व केले. आता बांगर आणि घुगे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला. आता याला गजानन घुगे यांनी देखील चांगलंच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या आणि आमदार बांगर यांच्या प्रॉपर्टीची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी करा. मी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे मागत असेल तर माझी अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी करा आणि आमदार बांगर यांच्या सुद्धा प्रॉपर्टीची चौकशी करा. माझ्यावरती आरोप करून पहिलं पाऊल त्यांनी पुढे टाकलं आहे. आता इथून पुढे 10 पाऊल मी पुढे टाकणार, असं आमदार बांगर यांच्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.